नमस्कार, माझे नाव शर्मिल जाधव. गुरुकुल साप्ताहिक बातमीपत्रात आपले सहर्ष स्वागत. चला पाहूया आजच्या ठळक घडामोडी. 4 ऑगस्ट रोजी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर परिसरातील स्वच्छता केली. 7 ऑगस्ट रोजी विद्यालयात क्रांतिकारकांची ओळख करून देणारे व्याख्यान संपन्न. 8 ऑगस्ट रोजी थ्रोबल जिल्हा संघात आदर्श गुरुकुल विद्यालयाच्या 5 विद्यार्थ्यांची निवड. 9 ऑगस्ट रोजी विद्यालयातील विद्यार्थ्यांकडून मल्टीस्किल लॅबमध्ये विविध वस्तूंची निर्मिती. 9 ऑगस्ट रोजी विद्यालयातील विद्यार्थ्यांची विविध क्रीडा स्पर्धात दमदार कामगिरी. आता पाहूया विस्ताराने बातम्या. 4 ऑगस्ट रोजी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर परिसरातील स्वच्छता केली. श्री क्षेत्र ज्योतिबा वाडी रत्नागिरी परिसरात शैक्षणिक क्षेत्रभेटी दरम्यान विद्यालयाच्या एनसीसी कॅडेट्सनी आणि इतर विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियान राबविले. या सेवाभावी उपक्रमाची ग्रुप ग्रामपंचायत वाडी रत्नागिरी, दानेवाडी तालुका पन्हाळा यांनी विशेष दखल घेत कॅडेट्सच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. यावेळी एनसीसी कॅडेट्सनी श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर परिसर, मुख्य प्रवेश मार्ग, यमाई मंदिर परिसर तसेच यमाई मंदिर मार्गाची स्वच्छता केली. हातात झाडू व कचरा संकलनाच्या पिशव्या घेत कॅडेट्सनी परिसरात कचरा गोळा करून सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखण्याचा संदेश दिला. एनसीसी अधिकारी नरेंद्र कुपेकर व अमर इंगवले यांच्या नेतृत्वाखाली हा स्वच्छता उपक्रम शिस्तबद्ध पद्धतीने राबविण्यात आला. कॅडेट्सनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्वच्छता, पर्यावरण व संवर्धन आणि सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव प्रत्यक्ष कृतीतून अधोरेखित केली. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रभेटीला सामाजिक बांधिलकीची जोड देत समाजाप्रती असलेली जबाबदारी प्रभावीपणे मांडली. या उपक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर DS घुगरे सर यांची प्रेरणा आणि सचिव तथा मुख्याध्यापिका सौ MD घुगरे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले तसेच सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले. 7 ऑगस्ट रोजी विद्यालयात क्रांतिकारकांची ओळख करून देणारे व्याख्यान संपन्न. क्रांती दिन आणि क्रांती सप्ताहाच्या निमित्ताने आदर्श गुरुकुल विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख व्याख्याते किरण दुसे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत राष्ट्रभक्ती, देशप्रेम आणि स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांच्या त्यागाची माहिती दिली. क्रांतिकारकांनी स्वतःपेक्षा राष्ट्राला सर्वोच्च स्थान दिले. त्यांच्या शौर्य, त्याग आणि बलिदानामुळेच भारताला स्वातंत्र्य मिळाले असे प्रतिपादन त्यांनी केले. भगतसिंग, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह अनेक क्रांतिकारकांच्या कार्याचा आढावा घेत त्यांनी विद्यार्थ्यांना देशाप्रती कर्तव्य, जबाबदारी आणि राष्ट्रभक्तीची जाणीव करून दिली. यावेळी व्हिडिओच्या माध्यमातून राष्ट्रीय ध्वज, तिरंग्याचा सन्मान आणि त्यासंबंधीचे नियम याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. क्रांती सप्ताहाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना राष्ट्र निर्माणाच्या कार्याशी जोडण्याचा विद्यालयाचा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला. कार्यक्रमाला सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 9 ऑगस्ट रोजी विद्यालयातील विद्यार्थ्यांकडून मल्टीस्किल लॅबमध्ये विविध वस्तूंची निर्मिती. आदर्श गुरुकुल विद्यालय व ज्युनियर कॉलेज पेटवडगाव येथे मल्टीस्किल फाउंडेशन कोर्स अंतर्गत मल्टीस्किल लॅबमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध कौशल्य आधारित प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना करवतीला दात पाडणे, करवतीला धार करणे, सुतारकामासाठी वापरली जाणारी विविध हत्यारे व साधने यांची ओळख करून देणे तसेच लाकूड कापणे यांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक देण्यात आले. विद्यार्थ्यांना विविध सुतारकामाचा साधनांची रचना, उपयोग व कार्यपद्धती समजावून सांगण्यात आली. तसेच साधनांचा वापर करताना आवश्यक असणाऱ्या सुरक्षिततेच्या नियमांचे पालन, अचूकता आणि काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या कृतीप्रधान उपक्रमाला विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच प्रत्यक्ष अनुभवातून व्यावहारिक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळाली. विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा, स्वावलंबन, कल्पकता, अचूकता आणि आत्मविश्वास यांसारख्या गुणांचा विकास होण्यास मदत झाली. यावेळी मार्गदर्शक म्हणून श्री BR कांबळे सर उपस्थित होते. 8 ऑगस्ट रोजी थ्रोबल जिल्हा संघात आदर्श गुरुकुल विद्यालयाच्या 5 विद्यार्थ्यांची निवड. कोल्हापूर थ्रोबॉल असोसिएशनतर्फे शिवाजी पेठ येथील महाराष्ट्र हायस्कूलच्या मैदानावर झालेल्या जिल्हास्तरीय ज्युनियर थ्रोबॉल संघ निवड चाचणीत विद्यालयाच्या 5 विद्यार्थ्यांची कोल्हापूर जिल्हा संघासाठी निवड झाली. यामध्ये संग्राम सुनील कुंभार, सोहम सुनील जाधव, आदित्य किशोर जाधव,
आरुष विनोद डब्बे आणि योगेश कलगुंडा बोरगावे हे विद्यार्थी दिनांक 22 व 23 ऑगस्ट रोजी बारामती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय थ्रोबॉल अजिंक्यपद स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत। विद्यार्थ्यांच्या निवडीबद्दल संस्थेतर्फे अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। 9 ऑगस्ट रोजी विद्यालयातील विद्यार्थ्यांची विविध क्रीडा स्पर्धात दमदार कामगिरी। विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शास्त्रांग मार्शल आर्ट व जंप रोप स्पर्धेत घवघवीत यश मिळवले। कोल्हापूर येथील जिल्हास्तरीय शास्त्रांग मार्शल आर्ट स्पर्धेत 13 सुवर्ण, 17 रौप्य व 8 कांस्य अशी 38 पदके, तर पुणे येथील राज्यस्तरीय जंप रोप स्पर्धेत 5 सुवर्ण, 2 रौप्य व 5 कांस्य अशी 12 पदके पटकावली। शास्त्रांग मार्शल आर्ट निकाल: सुवर्णपदक विजेते शर्विल शिंदे, शौर्य घाडगे, शौर्य चौगले, क्षितेज वाघमोडे, मयूर राऊत, कौशिक माने, संग्राम मोहिते, समर्थ ढेकणे, प्रिया पवार, स्पृहा वणकर, राजनंदिनी पाटील, हर्षदा पाटील आणि स्वराली पाटील। तर रौप्य पदक विजेते वैष्णव जगताप, हर्षवर्धन भोसले, शिवम दुधारे, यश गोरपडे, प्रतीक ढेकणे, स्वप्नील कोकरे, राज जाधव, राजवीर राजमाने, कार्तिक कुंभार, आलोक गुरव, प्रणव कोळेकर, आयुष साळुंके, शौर्य शिंदे, स्मित जाधव, श्रवण बिराजदार, आदिती पाटील आणि स्वरा पाटील। तर कांस्य पदक विजेते समर्थ बंडगर, सार्थक पाटील, देवांग माळवे, आयुष गुजर, अमेय पाटील, स्वरित केसकर, सोहम कोरे आणि तन्वी सावंत। तर जंप रोपमध्ये अलंकार साळुंके, सार्थक साळुंके, ओम खाडे, सौरज जिरंगे, राजवीर बागल, कार्तिक चौगले, शाश्वत उलगड्डे, शौर्य बानकर। यावेळी संस्थेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले आणि यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे।